पोरं महाराज बोलायला फार विचित्र येतं. एक पोरग एका ठिकाणी मी एका कीर्तनाला गेलो, घरी कीर्तनाला गेलो, एका पोरानं मग असं धोतर धरलं बरं का. मग असं धोतर धरलं, धोतराला धरून म्हणायचं महाराज घोडा. माझं धोतर धरलं असं धोतर, आणि धोतराला धरायचं म्हणायचं महाराज घोडा. ते फक्त बरं ते घोडा म्हणाय ना का, ते महाराज घोडा म्हणत होतं. त्याच्या आईनं तिकडून पाहिलं, आई आली ताना ताना पोराच्या कणकणदिशी कानाखाली लावली. अशी हे होते बघा तिथं. हो, म्हणून त्यांना माहिती. हो, आईनं कानाखाली लावली. मला वाटलं काय संस्कार येतं, महाराजाला घोडा म्हणलं तर आईनं कानाखाली वाजवली. आई काय म्हणली माहिती का, अरे नालाय का, तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक कळतो का? उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता किंवा निरूपणा करता निवडलेला अभंग. याचे अवध भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे मित्राग संपन्न पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करणारा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जसे जमेल तशा अल्पशा वेळेमध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायचा आहे. तुकोबारा या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. महाराज म्हणतात उजळले भाग्य आता. महाराज म्हणतात माझं भाग्य आता उजळलं. लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष देऊन ऐकलं तर पुढचं तुम्हाला कळलं, आणि पुढचं आता जर लक्ष देऊन नाही ऐकलं तर हे तुमच्या डोक्याच्या वरून नाही, मांडपाच्या वरून जाईल. म्हणून लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले माझं भाग्य आता उजळलं. का भाग्य उजळलं तर महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही, अवघी चिंता वारली. मग काही लोकांनी प्रश्न केला, महाराज तुमच्यासारख्या महाराज लोकांच्या जीवनात चिंता कशाची? महाराज म्हणतात आमच्या सारख्यांच्या जीवनात चिंता एकच, परमात्मा प्राप्तीची. जो परमार्थ करतो त्याला परमात्मा प्राप्तीची चिंता असते. महाराज म्हणतात ती चिंता आमच्या जीवनामध्ये राहिली नाही, अवघी चिंता वारली. मग काही लोकांनी प्रश्न केला कशामुळे? महाराज म्हणले संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळे हा लाभ आमच्या जीवनामध्ये झाला. का हो, काय लाभ झाला? तो पद्मनाभ आम्ही जोडला, पद्मनाभ मिळवला. मग काही लोकांनी प्रश्न केला मिळवलेला भगवंत तुम्ही नेमकं ठेवला कुठं? लक्ष देऊ नये का? महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी. तो भगवंत आम्ही आमच्या हृदयाच्या पेटीमध्ये कप्प्यामध्ये ठेवला. ऐका, सामान्य माणसाला हृदय आवडतं, महाराज देवाला का आवडणार नाही? लक्ष देऊन ऐका बरं का. चांगलं गायन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी. चांगला मृदंग वाजवायचा कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी. बरं एवढंच नाही, चांगलं कीर्तन सुद्धा करायचं कशामुळं? तुमच्याकडे बोलत नाही का? चांगलं कीर्तन सद्य करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी. मग सामान्य माणसाला एवढं हृदय आवडतं, देवाला का आवडणार नाही? महाराज म्हणले हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल गोंदीला. मग जर पंढरीच्या पांडुरंगाला गोंधून ठेवायचं असेल ठेवता येईल. महाराज म्हणतात करुणी पोटी साठवू. मग काही लोकांनी प्रश्न केला मिळवलेला भगवंत तुम्ही नेमका आणला कुठून? महाराज म्हणले तो कुठूनच आणला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता, पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान आम्हाला संताच्या चरणावर भाव ठेवल्यामुळे झालं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. ऐका, भावानं देव आपलासा होत असतो. महाराज म्हणतात भाव बळे आकडे रविनाकडे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भावानं देव आपलासा होत असतो. महाराज म्हणतात तो भाव मी संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयामध्ये मला देव सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आता बोलत चला बघा, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? मी जाऊ का घरी? सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी गोष्ट हरवली म्हणजे सापडला शब्द समोर येत असतो. मग आपल्या जवळ देव आहे का नाही आपण पहिलं बघू. सर्वांगटी राम देयादे एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सर्व गोष्टीत देव आहे, सर्व गोष्टीत देव पाहिजे. लोक म्हणतात ना सर्वांच्या हृदयात राम आहे, सर्वांच्या हृदयात राम पाहिजे. लोक म्हणतात याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, याच्या बोलण्यात राम नाही. राम नाही म्हणजे दम नाही, नाही का? जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. पण असंही महाराज लक्ष देऊ नका. जेव्हा देव हरवला तेव्हा सापडला आणि सापडला तेव्हा हरवला. लक्ष देऊ नका. लोक म्हणतात या जगामध्ये देव नाही म्हणतात ना. तुम्ही माझ्या दाव्याला आल्यावर बसू नका गाड्या, बोलत चला. हो,
लोक म्हणतात बरोबर. मग त्याच्यासाठी प्रत्यक्ष अनुभवातलं उदाहरण बोलत चला. कोरोना आहे का नाही हो? हा तुम्ही बोलले नाही की मला असं कसं तरीच होते. बोल कोरोना आहे का नाही? आहे, पण कोण डोळ्यानं पाहिला का? नाही. हा अदृश्य व्हायरस, न दिसणारा व्हायरस जर लोक मारू शकतो तर त्यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. म्हणून आज सत्याची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे, परमार्थाची गरज आहे. विठ्ठल कोरोना कुणी पाहिला नाही, पण नाही म्हणायची कोणाची हिम्मत नाही. चक्षुर्वय सत्यम, डोळ्यानं दिसतं तेच खरं म्हणाल का? नाही ना महाराज. तुम्हाला सोपं करून सांगतो, ऐका. आता माझा मोबाईल आहे, माझा अनुभवातलं उदाहरण तुमच्या समोरचं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझा मोबाईल आहे, माझा मोबाईल हरवला. तुमच्यातल्या एखाद्या व्यक्तीला तो मोबाईल सापडला. तो व्यक्ती माझ्यापाशी मला मोबाईल घेऊन परत आला, म्हणे महाराज हे घ्या तुमचा मोबाईल. आता माझा मोबाईल मला परत मिळाला, पण तेवढ्यापुरतं मोबाईलमध्ये माझ्यामध्ये एक अज्ञान निर्माण झालं. त्या व्यक्तीनं ते अज्ञान दूर केलं आणि मोबाईलची माझी ओळख करून दिली. तसंच आहे, हे तुम्हाला कळणार नाही, हे तुमच्या डोक्याच्या वरून नाही, मंडपाच्या वरून जाईल. सोपं करून सांगतो. एक गुरुजी पोरांना रोज पाठात सांगायचे, लक्ष देऊन ऐका. आय महात्मा ब्रह्म सर्वम करविदम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्मतत्वमुते मुषित्वाय. गुरुजी पोरांना रोज पाठात सांगायचे, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. पण एक दिवशी एक चिकित्सक पोरग उठलं आणि गुरुजीला म्हणे, गुरुजी तुम्ही रोज सांगता मी ब्रह्म आहात, पण कधी अनुभवायला येत नाही हो. गुरुजी म्हणे आपण अनुभवायचं नंतर बघू, पहिले एक काम कर, आपल्या वरच्या मजल्यावर जा, कपाट उघड, कपाटामध्ये एक लोखंडाची डब्बी, म्हणे ती लोखंडाची डब्बी घेऊन माझ्याकडे ये. पोरग पळत गेलं. कृष्ण महाराज कपाट उघडलं, कपाटातून लोखंडाची डब्बी घेतलं, गुरुजीकडे आलं. गुरुजीला म्हणे, गुरुजी हे घ्या लोखंडाची डब्बी. ऐका, लक्ष देऊन ऐका. आता गुरुजीनं सांगितलं ही डब्बी उघड आणि याच्यातला परीस काढून माझ्याकडे दे. तुम्ही बोलत चला, लोखंडाच्या डब्बीत परीस राहणं शक्य आहे का? सामान्य माणसाला कळतं ना, लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. सामान्य माणसाला एवढं वय झालं, पण याला म्हणायचं आतून परमार्थ. बाबा जेव्हा चाल गात होते ना, माझ्या अंगाला काटा येत होता. एवढं वय झालं पण अजून तेवढ्याच ताकदीनं. हो, बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराजांना प्रमाण दिलं बाबानं. ऐका, लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं. पोरानं सांगितलं लोखंड परीस काढून माझ्याकडे दे. ऐका, पोरग म्हणे, गुरुजी तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का काय? तुम्ही काय बोलता तुम्हाला तरी कळतं का? लोखंडाच्या डब्बीत परीस राहणं सामान्य माणसाला कळतं ना. लोखंडाचं आणि परीसचं झालं तर लोखंडाचं सोनं होतं, सामान्य माणसाला कळतं. पोरग म्हणे तुमच्या मेंटल हॉस्पिटलच्या गोळ्या संपल्या का काय? तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय? ऐका, पोरं फॉरवर्ड आहेत महाराज आजकालचे. बाबा पोरं फॉरवर्ड आहेत आजकालचे. एक पोरगी पोरानं म्हणजे मला जर 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणारे. काय स्कूटी घेऊन देणारी? पोरग म्हणते तू आमची काय बरोबरी करते? माझ्या बापानं मला 35% ट्रॅक्टर घेऊन दिलं, ट्राली सगट. विठ्ठल विठ्ठल. पोरं फॉरवर्ड आहेत महाराज आजकालचे. एक पोरग बापाला म्हणे पप्पा मला बुलेट पाहिजे. बुलेट कळते ना, मला बुलेट पाहिजे. बाप म्हणे अरे देवानं 2 पाय कशाला दिले? तो म्हणे एक किक मारा आणि एक गेअर टाकायला. काय सांगावं अशाला? पोरं फॉरवर्ड आहेत महाराज आजकालचे. पोरग ऐका, आज मुलांना संस्कार लावण्याची गरज आहे बघा. लक्ष देऊन ऐका, मुलांना संस्कार लावला. माता माऊली हो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. मुलांना सांगा, बाळ्या तू रोज शाळेत जाताना गंध लावला, शाळेतून वापस येईपर्यंत गंध डोक्याला ठेवला तर मी तुला 1 रुपया देईन. काय अडचण आहे का महाराज 1 रुपया द्यायला? काय अडचण आहे का? बाळा तू रोज शाळेतून जाताना गंध लावला, शाळेतून वापस येईपर्यंत गंध डोक्याला ठेवला तर मी तुला 1 रुपया देईन. तू दररोज मंदिरात गेला, देवाचं दर्शन घेतलं तर मी तुला 3 रुपये देईन. काय अडचण आहे 3 रुपये द्यायला? तू दररोज ज्ञानेश्वरीचं 1 पान वाचलं तर मी तुला 4 रुपये देईन. तू रोज सप्त्यात कीर्तनाला कीर्तन हुस्तर पूर्ण शांत बसला, एकाग्र चित्तनं कीर्तन ऐकलं तर मी तुला 5 रुपये देईन. काय अडचण आहे का 5 रुपये द्यायला? काय अडचण आहे? आता जर 5 रुपये नाही दिले तर मोठेपणी 90ला 100 द्यावं लागते. एवढे लक्षात ठेवा. हो, हा विनोदाचा विषय नाही, सत्य परिस्थिती. काळ बिघडत चाललाय. काळ आता बरं आहे आपल्याकडे, तरी बरं आहे महाराज. सध्या फक्त पोरच पुरी बघायला जातात. सध्या फक्त पोरच पुरी बघायला जातात. काही दिवसांना असा काळ येणार पुरी पोरं बघायला जाणार. आणि पुरी तिथं म्हणायला बसल्या, मला न दुसरा कलर दाखवा.
काय करा, कंपनी हीच राहू द्या, फक्त कलर बदलून दाखवा, असा काळ येणार. ऐका, काळ बिघडत चाललाय. जगद्गुरु तुकोबारा, एकनाथ महाराज, माऊली ज्ञानोबारानं तेव्हा वर्णन केलं काळ कसा येणार आहे. महाराज म्हणले काळ फार विचित्र येणार आहे. काय लिहून ठेवलं ऐका, कधीतरी ज्ञानेश्वरी, कधीतरी गाथा, कधीतरी एकनाथ महाराजचा गाथा, कधीतरी वाचा. काय लिहिलंय ऐका. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. विको दे दादाला. महाराज म्हणले पृथ्वीमध्ये एक वेगळंच होणार आहे. काय होणार आहे लक्ष देऊन ऐका. तेव्हा लिहून ठेवलं बरं का, आणि ते आता सत्य घडतंय. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. लागतोय ना महाराज. 5 वर्षाची कन्या दादा व्रतार मागे, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐकाया कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा शकून दादा, शकून दादा, शकून दादा. ऐका निर्धारी ओ निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. महाराज म्हणले हे मी नाही सांगत, शकून सांगावया आले अमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले अमाई माझे नाव. शकून सांगावया आले अमाई माझे नाव. आले अमाई माझे नाव. शकून सांगावया आले अमाई माझे नाव. आले अमाई माझे नाव. आले अमाई माझे नाव. शकून 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 सांगावया आले अमाई माझे नाव. 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 साधू संतांनी तेव्हा वर्णन करून ठेवलंय, आणि सध्या तशी परिस्थिती बिघडते. विचार करा जरा. महाराज म्हणले आज मुलांना संस्कार लावण्याची गरज. पोरग म्हणलं पोरं महाराज बोलायला फार विचित्र येतं. एक पोरग एका ठिकाणी, मी एका कीर्तनाला गेलो, घरी कीर्तनाला गेलो. एका पोरानं मग असं धोतर धरलं बरं का. मग असं धोतर धरलं, धोतराला धरून म्हणायचं महाराज घोडा. माझं धोतर धरलं असं धोतर, आणि धोतराला धरायचं म्हणायचं महाराज घोडा. ते फक्त बरं ते घोडा म्हणाय ना का, ते महाराज घोडा म्हणत होतं. त्याच्या आईनं तिकडून पाहिलं. आई आली ताना ताना पोराच्या कणकणदिशी काना खाली लावली. अशी हे होते बघा तिथं. हो म्हणून त्यांना माहिती. हो आईनं काना खाली लावली. मला वाटलं काय संस्कार येतं. महाराजाला घोडा म्हणलं तर आईनं काना खाली वाजवली. आई काय म्हणली माहिती का, अरे नालाय का, तुला घोड्यातला आणि गाढवातला फरक कळतो का. जर पोराच्या घरचे आई बाप जर असले तर विचार करा महाराज. पोरग म्हणे गुरुजी तुम्ही काय बोलता, तुम्हाला तरी कळतं का. लोखंडाच्या डब्बीत सोनं परीस राहणं शक्य आहे का. गुरुजीनं सांगितलं बाळा मी सांगतो तेवढं कर, मी सांगतो तेवढं कर. ऐका त्या पोरानं ती लोखंडाची डब्बी उघडली. त्यात खरंच परीस होता बरं का. बाबा खरंच परीस होता. तुम्ही म्हणाल या महाराजच्या गोळ्या संपल्या का काय, पण ऐका तो परीस एका कागदाच्या आवरणामध्ये पुडीमध्ये गुंडाळलेला होता, म्हणून त्या लोखंडाच्या डब्बीचं सोनं झालं नाही. आणि जर आपल्याला त्या लोखंडाच्या डब्बीचं सोनं व्हावंसं वाटत असेल तर काय करावं लागेल, तो कागद काढावा लागेल. मग तो कागद आपल्या ताकदीनं न निघता संतांच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. त्याला जावं लागणार, अवतारांना जावं लागलं. महाराज आपलं काय घेऊन बसता, किती पैसे कमवा, पैसा सोबत येणार नाही महाराज. मी एक वाक्य टाकलं होतं सोशल मीडियावर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला. 15 लाख लोकांना ते वाक्य पाहिलं. लक्ष देऊन ऐका. पैसा किती कामाला येतो माणसाच्या. ऐका वाक्य फार गोड आहे, सुंदर आहे. लक्ष देऊन ऐका. सोनं मिळवण्याच्या नादात या जगातली 2 नावं खूप मोठी आहेत बरं का. सोनं मिळवण्याच्या नादात या जगातली 2 नावं खूप मोठी आहेत. त्यातलं एक नाव आहे देवाचं,
आणि दुसरं नाव आहे रावणाचं. किती होतं व सोनं देवाकडे? द्वारका सोन्याची होती. द्वारका. किती होतं रावणाकडे? लंका सोन्याची होती. 7 कोटी घर. म्हणजे देवाची द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती. ऐका, देवाची बुडाली, रावणाची जळाली. सोनं ना देवाच्या उपयोगाला आलं, सोनं ना रावणाच्या उपयोगाला आलं. तुमच्या माझ्या 4-5 अंगठ्या बिंगठ्या चायना बिन कुठं चालणार आहेत? एका सुखी संताचं वाक्य बघा, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. विठल विठल गोड महाराजांना प्रमाण महाराज म्हणले इथं पैसा कामाला येणार नाही. काय येणार आहे ना? चांगलं कर्म करा गाड्या, चांगलं कर्म आपल्याला काम येणार. एक वाक्य सांगतो ऐका, आपल्याला फक्त बँकेत टाकलेल्या पैशाला इंटरेस्ट मिळतो, पैशाला व्याज मिळतं एवढंच माहितीये, पण वरती गेल्यानंतर केलेल्या कर्माचं सुद्धा व्याज भोगावं लागतं. आता कळत नाही ते. ही तुम्हाला मजा मारणारी लोक दिसतायत ना, दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याचं वाटोळं करून, कोणाला जेलमध्ये टाकून, कोणाची खुर्ची खेचून, ही जी मजा मारणारी लोक दिसतात ना, याच्यातला एक सुद्धा सुखी नसेल. ऐका, तिथं प्रणव महाराज तौर का असे ना, तिथं का हबपई पदवी चालते का? देवाच्या बापाला कर्माची सोडवणूक करावं लागली महाराज. ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जायला पाहिजे होता, त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातोय. बाबा, जीवनातलं कर्म मान्य करावं लागेल तुम्हाला. पैसा कामाला येणार नाही. चांगले चांगले गेले, आज मी गेलो, उद्या तुम्हाला जावं लागणार. मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी आहे. आज मी गेलो, उद्या तुम्हाला जावं लागणार. महाराज तुकोबाराय म्हणले, माझ्या जीवनात 2 दिवस महत्वाचे, येण्याचा आणि दुसरा म्हणजे जाण्याचा. पण त्या दोन्ही दिवसापेक्षा माझ्या जीवनामध्ये 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. ऐका, वसंत पंचमी हा महाराजांचा येण्याचा दिवस, तुकाराम बीजा महाराजांचा जाण्याचा दिवस. पण महाराज म्हणले, या दोन्ही दिवसापेक्षा माझ्या जीवनामध्ये 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे, येण्याचा दिवस सोडून आणि जाण्याचा दिवस सोडून माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा ठरला. कारण का? तर त्या दिवशी माझ्या श्री गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं आणि त्यांनी मला काय मागितलं? पडिला विसर. सगळ्या मंडळी करता एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांना. एखाद्या गायक महाराजानं एखादं प्रमाण दिलं, मृदंगाचार्यानं एखादा बोल वाजवला,
एखादी जागा वाजवली, तुम्ही टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांना वाटतं अजून आपण गावं, यांना वाटतं आपण अजून वाजवं. एखाद्या कीर्तन एखादं चांगलं वाक्य वाटलं, आवडलं तर टाळ्या वाजवा माणसानं. कीर्तनकाराला अजून बोलायला चांगलं वाटतं, अजून प्रतिसाद मिळतो तुमच्यापासून. ऐका, हे गायन करणं सोपं नाही गाड्या. गायन करणं सोपं नाही. बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं. कीर्तनाच्या आधी किती खा, किती बी, कीर्तन संपल्यानंतर पूर्ण जिरतंय महाराज. ते गायन करणं सोपं नाही. पखवाज वाजवणं सोपं नाही. आज पहा महाराज पखवाज, महाराज लोक, काही लोक म्हणतात महाराज लोकांची लय मजा असती, पण महाराज ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हो, आमच्या अभिषेक महाराज पहा, आळंदीला आम्ही संघ होतो. आळंदीला पाठ 3-3 वाजता उठायची बरं का, 3 वाजता, आणि घाटावर प्रॅक्टिसला जायचे. मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. हो, 3 वाजता. हे वाजवणं सोपं नाही. त्यांचे बोटं पहा महाराज, बोटातून बोटं चिरलेले, बोटातून रक्त येईपर्यंत त्यांना वाजवावं लागतं. गायन करणं सोपं नाही. पखवाज वाजवणं सोपं नाही. कीर्तन करणं का सोपं आहे का? कीर्तन करणं सोपं नाही महाराज. इथं बोलणं सोपं नाही. मग एक नाशिककडे कीर्तन होतं. कीर्तन झाल्यानंतर एक जण सूत्रसंचलन करायला आलं. म्हणजे महाराजांचं आपल्या गावामध्ये आपल्याला रुचल पचल अशा सोप्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये कीर्तन सेवा झाली, आणि त्यामुळं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. जित्या पणीस मारून टाकलं ना. इथं बोलणं सोपं नाही. काय झालं, एक गावात नवीनच सरपंच झाला. बोलणं सोपं नाही. इथं सांगतो तुम्हाला, नवीनच सरपंच झाला. कधी माईकवर गेला, नवीनच सरपंच झालेला होता. शाळेत 26 जानेवारी, आमच्या गावातलं सांगतो, 26 जानेवारी होती. 26 जानेवारीला ध्वजारोहण करायला सरपंचाला बोलवलं, आणि ध्वजारोहण झालं. सरपंच माईक समोर आला. कधी माईक समोर आलेला नव्हता, नवीनच सरपंच झालेला होता. माईक समोर आला, फू म्हणला, आणि तोंडातली तांबाखू सगळी माईकवर उडून टाकली. त्यानं त्याचं भाषण सुरू केलं. आज 26 जानेवारी आहे. आज 26 जानेवारी आहे. आज 26 जानेवारी आहे. गोविंद भाऊ, आज 26 जानेवारी. आज 26 जानेवारी आहे. आज 26 जानेवारी. एक जण म्हणलं 26 जानेवारी आहे, 26 जानेवारी, पण कोण 26 जानेवारी आहे? तो म्हणला काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी. हाय म्हणे, पण कोण 26 जानेवारी? ते म्हणे उद्या 27 जानेवारी म्हणून आज 26 जानेवारी. अहो आहे हो, पण काय म्हणे, सगळे पोरं एका गणवेशात एका लाईनीमध्ये उभे म्हणून आज 26 जानेवारी. 26 जानेवारीचं भाषण कसं असं महाराज? इथं बोलणं सोपं नाही. माईक समोर बोल, चांगले इथं बिघडत येत आल्यानंतर काय बोलावं काय सुधरत नाही. कीर्तन करणं सोपं नाही. एखाद्या गायकानं चाल गायली, पखवाजानं एखादा जागा वाजवली, एखादा बोल वाजवला, तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. कीर्तन करायचं, एखादं वाक्य आवडलं, तुम्ही टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. असो विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले, माझं श्री गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं. त्यांनी काय मागितलं? भोजन मागती तूप पावशर. पावशर तूप मागितलं. ऐका, पावशर तूप म्हणजे या जमान्यात तूप थोडं झालं का महाराज? तूप म्हणलं की चूप, तूप म्हणलं की बोलायचं काम नाही. एका पंक्तीनं एक जण असं पळत होतं महाराज, म्हणे तूप 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 तूप. अरे म्हणलं वाढ ना. ते म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. बरं का, जर आता भांड्याच्या दुकानात गेलं, बरं का, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐका बरं, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, आणि गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जागर राजा म्हणजे कळलं. हो, जो कुठेतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढलं तरी थेंबर पडावं, हीच तुपाची परिस्थिती. चमच्याचं काम सांगू अजून. परत तुम्ही आईस्क्रीम खाल्ली कधी? आईस्क्रीम कशानं खाता? चमच्यानं, बरोबर. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? मग चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, आपलं काम झालं की आपली ही परिस्थिती होणार आहे, म्हणून लय चबर चबर करून फायदा नाही. महाराज विठ्ठल. महाराज म्हणले, माझ्या श्रीगुरूचं मला स्वप्नात दर्शन झालं, आणि त्यांनी किती मागितलं तूप? म्हणले पावशर तूप मागितलं. तुम्ही बोलत चला, पावशर म्हणजे किलोचा काय 4था भाग. तसे वेदांतशास्त्राचे 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पाव भाग झाला चित्त. महाराज म्हणले, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. महाराज म्हणले, बॉडी प्रेझेंट माइंड ॲब्सेंट. काही लोक कीर्तनात अशी बसतात, तिथून महाराजही दिसावं आणि महाराजची चपली दिसावी. कधी महाराजकडे पाहायचं, कधी चपलीकडे पाहायचं. चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. महाराज म्हणले, ज्या दिवशी माझ्या श्रीगुरूचं मला स्वप्नात दर्शन झालं तो दिवस माझ्यासाठी महत्वाचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. अभंगाचं पहिलं चरण.